नावावर तोंडी असतं तरी मी खालीच मान घालून चालतो. आता मी लय वैतागलोय बघा. आता तुम्ही म्हणाल का रे बाबा एवढा वैतागलाय, असं काय झालंय? मंडळी तुम्हाला काय सांगू, मी 30 वर्षाचा घोडा झालो, पण अजून माझं लग्न झालं नाही. लग्न झालं नसल्यामुळं कोणी नीट बोलना, जवळ बसू देईना. एवढा अपमान गाढवाचा बी झाला नसेल बघा. मंडळी माझं असं झाले राव की अवघड जागीचं दुखणं सहन बी होईना, सांगता बी येईना. पण त्यातही आनंद वाटतो की आपल्या परळीत मी एकटा थोडाच म्हणजे आहे. बरं ते जाऊ द्या, तुमच्या ओळखीची आहे का एखादी मुलगी? कसली पण चालल हो, तिच्या सर्व अटी मी मान्य करतो. मंडळी तुम्हाला काय सांगू, आसपासचे 25-30 गावं पळती घातली. बोरी, करंजाळा, गुंडा, आडगाव, पण कोणीच पोरगी देईना बघा. पंचलिंगाला अभिषेक केला, 12 शिवच्या मारुतीला जत्रेच्या दिवशी 12 नारळ फोडण्याचा नवस केलाय. बघू आता तरी जमतंय का लगीन. खरं सांगायचं झालं तर मुलींची संख्याच कमी होत चालली म्हणा. ज्याला त्याला वंशाचा दिवाच पाहिजे. काय साकायचा का तो वंशाचा दिवा? म्हातारपणी बायकोच ऐकून मायबापाला घराबाहेर काढतात ही पोरं. म्हणून म्हणतो पण तीच बरी. कमी का असेना पण सतत प्रकाश देत असते. म्हणून म्हणतो पोरीच बऱ्या. पण कधी कळायचं हे तुम्हाला? मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे म्हणून कितीतरी मुली गर्भातच मारतात तुम्ही लोक. हे आता थांबलं पाहिजे. जग चंद्रावर चाललंय आणि आपण वंशाचा दिवाच घेऊन बसलोय. मंडळी असं कोणतं क्षेत्र आहे तिथे स्त्रिया मागं आहेत? प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करत आहेत. एवढंच काय तर आपल्या गावच्या सरपंच महिलाच आहेत, तर आपल्या देशाच्या राष्ट्रपती महिलाच आहेत. अरे गंगा कोणाला बोलतोय? तुझ्यासाठी मुलगी बघायला जायचंय ना आपल्याला, उशीर होतोय. अरे हो विसरलोच की. बर चल लवकर. राम राम बाबा, राम राम. राम 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 राम. कुठे ना पाहुणे? आम्ही परळीचे आहेत. बर काय काम काढलं? तुमच्या इकडं मुलगी बघायला आलो. कोणाच्या इथे? ते चंपतराव नाहीत का त्यांच्या घरी. बर नशिबात काढलं म्हणायचं. बर जरा त्यांचा पत्ता तर सांगा. चंपतरावचा पत्ता होय. रोड दिसतोय का? इथून धुत्या हाताकडे वळायचं, मग खात्या हाताकडे वळायचं, मग धुत्या हाताकडे वळायचं. थोडं पुढे गेलं इथे एक गिरणी लागते, तिथून खात्या हाताकडे वळायचं, मग धुत्या हाताकडे वळायचं. समोर गेल्या तिथे हनुमानाचं मंदिर लागतं. त्या हनुमानाची शपथ मला घरात माहित नाही. घर माहित नसलं तर एवढं का फिरवायला लागले? ते रस्ता दिसतो का तुम्हाला? त्या रस्त्यानं नीट जा. मामा कोणी आहे का घरात? कोण आहे रे? असं सकाळी सकाळी वळत जाऊ नका. भाकर तुकडा काय नाही घरात. पुढे जा पुढे. अरे गंगा हे तर आपल्याला भिकारी समजायलेत की. अहो मामा मी भिकारी नाही, तुमच्या इथं मुलगी बघायला आलो. बर मी गंगा आहे गंगा. कोण गंगा? तुमच्या दूरच्या बहिणीचा दूरचा भाचा. बर असं का? या या बसा. बर मग बोलवा मुलीला. अप्सरा, ए अप्सरा.
करा मग लग्नाची तयारी.